मागील भागात आपण पाहिले, पल्लवी, अनघा, रवी अभिजितच्या घरी पोहोचतात. अभिजित आणि अनघा दोघंही आश्चर्यचकित होतात. नंतर अनघाला पल्लवी आणि रवीकडून कळते, हे पल्लवीच्या मैत्रिणीचे घर नाही, अभिजितचे घर आहे. आणि त्यानंतर अभिजितने केलेला गजरा अभिजितची आई स्वतः अनघाच्या केसात माळते. रात्री गजरा काढून ठेवल्यावर अनघा ती कुरवाळीत बसते. 2 दिवस खूप मजेत जातात. सरस्वतीबाईंना अनघा फार आवडते आणि त्यांना अभिजितच्या पाकिटातील फोटोतील मुलगी आणि अनघा एकच आहे असे समजते. ते अभिजित आणि अनघावर बारीक लक्ष ठेवतात. पण त्याचप्रमाणे ते दोघं एकमेकांशी अजिबात बोलत नाही. अनोळखी असल्याप्रमाणे एकमेकांबरोबर वागतात. पल्लवी, रवी, अनघा आणि अभिजित बाहेर फिरायला जातात. थोड्या वेळाने रवी आणि पल्लवी, आम्ही थोडा वेळ जाऊन येतो असे बोलून त्या दोघांना मोकळीक मिळावी बोलायला म्हणून एकटं सोडून जातात. पण परतल्यानंतर ते बघतात दोघंही अत्यंत शांत आहेत. दोघेही गंभीर, उदासपणे उभे आहेत. त्यांचा खटाटोप व्यर्थ गेला असतो. ते घरी परततात. दुसऱ्या दिवशी सरस्वतीबाई पल्लवीला म्हणतात, रवीची बहीण अनघा मला फार आवडली. सुंदर, सुशील आणि सुस्वभावी आहे. आपल्या अभिला अशीच मुलगी पाहिजे. किती छान दिसेल त्यांची जोडी. मावशीचे बोलणे ऐकून पल्लवी आनंदते. मावशीला म्हणते, एकूण सून पसंत आहे तर तुला? त्यावर मावशी म्हणते, सून म्हणजे दोघांनी तसं ठरवलंय की काय? पल्लवी सांगते, ठरवलेलं नाही, पण मावशी ते दोघे पक्के वेडे आहेत. आणि ती हळू आवाजात त्यांना सर्व काही सांगून टाकते. त्यावर मावशी म्हणतात, आता मीच त्यांना शिकवते. त्यावर पल्लवी म्हणते, नको मावशी, तसे काही करू नकोस. त्यांचे त्यांना समजून देत. मावशी म्हणते, अगं पण त्यांना कळत नाही तर त्याला समजावून द्यायलाच पाहिजे. लहान मुलांना नाही का आपण तसे. ह्यावेळी भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आलेले होते. अनघाने रवीला आणि पल्लवीने अभिजितला ओवाळले. त्यानंतर अभिजितची आई अभिजितला म्हणाली, आता तू बैस पाटावर. अनघा, यालाही ओवाळून घे बरे. पाहूया पुढील भागात अनघा अभिजितला ओवाळते का. त्यांचे हे वाक्य ऐकून दोघेही दचकले. पल्लवीला फार आश्चर्य वाटले. मावशीला सर्व काही माहीत असूनही ती असे कसे म्हणाली. आई नको, अभिजित अडखळत म्हणाला. हो ना, आत्ताच मी रवीदाला ओवाळले आहे. अनघानेही हसून आपला विरोध दर्शविला. मावशी, आता हा कार्यक्रम पुरे. मस्त सपाटून भूक लागली आहे. स्वयंपाकाच्या खमंग वासाने तोंडाला अगदी पाणी सुटले आहे. तेव्हा जेवण उरकूयात. रवीनेही आपल्या परीने विरोध केला. ते काही चालायचे नाही. अनघा, घे ती आरती. अभिजित, चल बैस पाटावर. त्या हुकमी आवाजात म्हणाल्या. दोघेही चक्रावले. हे काहीतरीच. छे, हे असे होता कामा नये. अनघा खाली मान घालून उभी होती. याला आपण मनोमन वरले आहे. त्याला भाऊबीजेची आरती ओवाळायची, भावनांची अशी फसवणूक करायची. नाही नाही, माझ्या हातून असे होणार नाही. अभिजित पुतळ्यासारखा ताठ उभा होता. आईला आता कसे समजावू. ज्या तरुणीला मी माझ्या प्रेमाची आराध्य देवता मानली आहे, तिच्याकडून हे असे ओवाळून घेऊ. हे होणे नाही. काय सांगावे आईला. त्या दोघांना असे तटस्थ पाहून सरस्वतीबाई मनोमन खुश झाल्या. अभिजित, आत्तापर्यंत माझा शब्द कधी खाली पडू दिला नाहीस आणि आज हे असे का. आई प्लीज. छे रे, तुझ्या मनाविरुद्ध कशी वागेन. मला आपले वाटले ह्या अनघाने तुला ओवाळाये.
ओवाळावे वेड्या, भाऊबीज म्हणून. तिला तुला ओवाळायला मी कशी सांगेन? अनघाला पाहिले आणि माझ्या मनात ती भरली. वाटले ही सून व्हावी आपली. आज पाडवासुद्धा आहे. तेव्हा म्हटले होऊन जाऊ द्या तुमची पाडव्याची ओवाळणी. अभिजित पहिला पाडवा आहे हा. अर्थात ॲडव्हान्समध्ये. तेव्हा अनघा सोन्याचीच ओवाळणी घे बरे त्याच्याकडून. पल्लवी, रवी, तुम्हाला भूक लागली आहे ना? चला तर जेवायला वाढते मी. अभिजित, अनघा, तुम्ही ओवाळणी आटपून या सावकाश. त्या खोलीच्या बाहेर पडल्या आणि त्यांच्या पाठोपाठ आश्चर्यचकित झालेले रवी, पल्लवी. सरस्वतीबाईंचे बोलणे अनघाला फार आवडले. तसेच अभिजितलाही ते पसंत पडले. पण ते दोघे जाणून होते हे आईचे स्वप्न आहे, फक्त स्वप्न. अभिजितला वाटले ह्या फटाकडीचा आत्ता नक्कीच आपल्या आईचा राग आला असणार. आईला आपल्या दोघातील अंतर माहिती नाही, त्यामुळे ती अशी म्हणाली. तुम्ही तिच्यावर रागवू नका प्लीज. आईच्या वतीने मी तुमची माफी मागतो, सॉरी. त्याचे हे बोलणे ऐकून अनघा नाराज झाली. आईनी एवढी संधी देऊ नये, आपण चान्स घेऊ शकत नाही याच्याच मनात नाही तर आपण तरी काय करणार? ती नाराजीच म्हणाली. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या बोलण्याचे मला वाईट वाटले नाही. मी मुळीच रागावले नाही. ओ थँक्यू. अभिजित अनिच्छेने बाहेर जाण्यासाठी वळला. हिला कसे विचारू मी? हिला कसे विसरू मी? तिच्या मनात नसताना आपण आपले प्रेम व्यक्त करायचे म्हणजे? नकोस. तिने केलेला उपहास आपण सहन करू शकणार नाही. नकोच, काही बोलायला नको. तो सावकाश दाराच्या दिशेने पाऊल टाकू लागला. हा निघून चालला आहे, ह्या खोलीतून नव्हे तर आपल्या जीवनातूनही. त्याच्याशिवाय जीवनाला अर्थ तरी काय? आता यापुढे त्याची ही सुंदर बलिष्ठ मूर्ती आणि त्याच्या भांडणाच्या स्मृतीवर जगावे लागेल आपल्याला. होय, त्याशिवाय पर्यायच नाही. अनघाच्या डोळ्यात चटकन पाणी आले आणि बेभान होऊन ती बोलून गेली. अभिजित. दाराबाहेर पाऊल टाकणारा अभिजित ह्या नावाने दचकला, चक्रावला. तिने आपले नाव घेतले? कसे शक्य आहे? तो मागे वळला. अनघाकडे पाहू लागला. अनघाने नजर खाली वळवली. तुम्ही मला हाक मारलीत? होय. काही काम आहे? नाही. अनघाने मानेनेच उत्तर दिले. जाऊ? हो. अभिजित निराश झाला. परत पाठवायचेच होते तर हाक मारून का बोलवले हिने? तो चिडला. पटकन जाण्यासाठी वळला. हे काय? त्याच्याबरोबर बोलायचे होते, पण तो जवळ आला आणि काय बोलावे समजेना. ती स्वतःवरच वैतागली. असे होऊन चालणार नाही. त्याला थांबवले पाहिजे. पुन्हा ही संधी कदाचित केव्हाच मिळणार नाही. काही करून त्याला थांबवले पाहिजे. तिचा निर्णय पक्का झाला आणि त्या विचाराबरोबर अनघा पुन्हा म्हणाली, अभिजित प्लीज 1 मिनिट. तिच्या आर्जवी स्वराने अभिजित गोंधळून गेला. थांबला. काही काम आहे? मगाचाच प्रश्न पुन्हा त्याने केला. हो, छोटेसे. करणार? वचन देऊ शकत नाही. योग्य वाटल्यास जरूर करीन. तर एकदा, फक्त एकदा मला अनु म्हणून हाक मारा प्लीज. त्या दिवशी मी स्टूलावरून पडले तेव्हा जशी हाक मारली होती तशीच प्लीज. तिचा आवाज ओलावला. डोळे पाण्याने डबडबले. आणि हे सर्व पाहून ऐकून अभिजित स्तंभित झाला.
ही अनघा खरी की नेहमी माझा तिरस्कार करणारी फटाकडी खरी? त्याला एकदम आठवण झाली. रवीने एक पुस्तक परत केले होते. त्या पुस्तकात त्याला डॉक्टर अशोकने अनघाला लिहिलेले पत्र होते. दुसऱ्याचे पत्र वाचू नये हे कळत असूनही अभिजितने ते वाचले होते. त्यात अशोकने लिहिले होते, अनघा, आता तरी मला तुला अनु म्हणायची परवानगी दे ना. तुला अनु म्हणायला मला फार फार आवडेल. मला आशा वाटते आता तू नाही म्हणणार नाहीस. अभिजितला ही वाक्ये जशीच्या जशी आठवली. तो या विचारात स्तब्ध होता आणि अनघाला वाटले, एवढी छोटीशी इच्छाही पुरी करू शकत नाही. एवढा त्याला त्यामध्ये त्रास होतो. हो, आपले नाव तोंडात घ्यायला त्याला आवडत नाही ना. अनघा वळली. भिंतीकडे तोंड करून रडत म्हणाली, जा जा, तुम्ही जाऊ शकता. माझे काही एक काम नाही तुमच्याकडे. छोट्याशा कामाचा तुम्हाला एवढा त्रास होईल याची कल्पना नव्हती मला. सॉरी, मनाला यातना झाल्या असतील. प्लीज इथून ताबडतोब बाहेर जा. ती रडू लागली, अगदी भावना अनावर होऊन. तिच्या सर्व आशा आकांक्षा मातीमोल झाल्या होत्या. तिच्या सर्व स्वप्नांचा तुटून फुटून चक्काचूर झाला होता. जीवन अर्थहीन झाले होते. अनघा अतिशय कष्टी झाली. आता यापुढे कधी आपल्याला जीवनात चांदणे फुलणार नाही, चंद्र उगवणार नाही, सूर्य दिसणार नाही. संबंध जीवन म्हणजे काळाकुट्ट अंधार. अनघा रडत होती. काही वेळाने तिच्या लक्षात आले, छे, असे रडत राहणे म्हणजे आपला मूर्खपणा आहे. त्याला हसायला चान्स द्यायला नाही. भारी घमेंडी आहे. आता इथे एक मिनिटही राहायचे नाही. जायचेच. रवी पल्लवीला राहायचे तर राहू दे. आपण जाऊ एकटे. त्यात काय अवघड. ती गरकन मागे वळली आणि धडकली. अभिजित तिला सावरीत विचारित होता, अनु, अनु, फार लागले नाही ना तुला? हा आपल्याला अनु म्हणाला? हो, तेच वाक्य आहे हे. अनु, अनु, फार लागले नाही ना तुला? म्हणजे हा बाहेर गेलाच नव्हता, इथेच उभा होता तर? ओ हो, त्याने आपले ऐकले. तिला फार आनंद झाला. अभिजित, तुम्ही माझे ऐकले? मला खूप आनंद झाला. आभारी आहे मी तुमची. अनघाचा तो आनंदी चेहरा पाहून अभिजितचे समाधान झाले. तो हसून म्हणाला, ए वेडे, तुला अनु म्हणूनही आपल्याला एवढे दूरत्व, तू आभार मानावेस माझे. तिच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, तू नाही, मीच वेडा होतो. एवढे दिवस अनु, तुला मी ओळखूच शकलो नाही. अगदी पहिल्यापासून. अनु, मी तुझे ऐकले, आता माझे ऐकणार? सांगा अभिजित, काहीही सांगा. ती आरती घेणार मला ओवाळायला? अनघाच्या स्वतःच्या कानावर क्षणभर विश्वासच बसला नाही. हा स्वतः हे सांगतो आहे, म्हणजे याच्याही मनात आपल्याबद्दल प्रेम होते तर? ती गोंधळली, पण तुम्हाला मी आवडत नाही ना? वेडी आहेस अनु तू, अगदी माझ्यासारखी. खरं सांगू, मला तू फार आवडतेस. आपण दोघेही वेडे आहोत. अगं, तू मला अनु म्हणालीस आणि मी अक्षरशः दचकलो, गोंधळलो. हिला मी आवडत नाही, मग ही मला असे का सांगते आहे? आणि त्यानंतर तुझ्या डोळ्यातील आसवांनी, तुझ्या आर्जवी स्वरांनी मला हे तुझे गुपित सांगितले आणि ते कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. अनु, कित्येक दिवसापासून मनोमन मी प्रेम करतोय तुझ्यावर. हे खरे सांगतात? मला तर वाटते मी स्वप्नात तर नाही ना नेहमीप्रमाणे? नाही अनु, तू मुळीच स्वप्नात नाहीस.
ही अशी माझ्यासमोर उभी आहेस आणि मला म्हणते आहेस. काय म्हणतेस ते कळू दे तरी. अनघा लाजली, हळूच पुटपुटली. अभिजित, माझे तुमच्यावर फार फार प्रेम आहे. आणि पटकन तिने हाताच्या ओंजळीने आपला चेहरा झाकला. तिचे हात बाजूला सारीत अभिजित म्हणाला, अनु, अगं आज तू साथ घालायला सांगितली नसतीस तर आपले दोघांचे प्रेम अव्यक्त राहूनच शेवटी आपण एकमेकांपासून दुरावलो. त्याच्या तोंडावर चटकन हात ठेवीत अनघा म्हणाली, अभिजित, असे काही बोलू नकोस. ठीक, तर आता घेणार ना ती आरती? होय, पण आईंनी सांगितलेले लक्षात आहे ना? काय बुवा? तेच ते, पाडव्याला आरतीत. हां हां, आठवले. अनघाने लाजत लाजत त्याला आरती ओवाळली. त्या सुंदर अनघाकडे पाहताना अभिजितला भारी गंमत वाटत होती. अभिजित पाटावरून उठला. गळ्यातील चैन काढून तो तिना म्हणाला, हेच योग्य होईल. माझी अंगठी तुझ्या नाजूक बोटातून गळून पडेल. आता तुझ्यासाठी स्पेशल अंगठी करावीच लागणार आहे म्हणा. अभिजित पुढे झाला. त्याने अनघाच्या गळ्यात चैन घातली. अनघा लाजून लालीलाल झाली. हेच तर स्वप्न तिने पाहिले होते आणि आज अचानक ध्यानीमनी नसताना ते पूर्ण झाले. अधोमुख अनघाची अनहुवटी तर्जनीने उचलून अभिजित म्हणाला, अनु, आज तुझ्याकडून मला एक वचन पाहिजे. देणार? इश्श, देणार काय? दिलेच समजा ना. होय ना? मग वचन दे. यापुढे कधीच माझ्याबरोबर भांडणार नाहीस म्हणून. अभिजितने मिश्किल हसत वचन मागितले. अनघा लाजली. त्याच्या भाऊवर डोके विसावत डोळे मिटत म्हणाली, मी तर वचन दिलेच आहे, पण तुमच्याकडूनही मला तेच वचन पाहिजे. अभिजितने तिला बाहूत सामावून घेतले. तो तिच्या कानात कुजबुजला. कळाले ना माझे उत्तर? त्याचवेळी बाहेरच्या खोलीतून रवी पल्लवीचा मोठ्याने हसण्याचा आवाज आला आणि पाठोपाठ रेडिओचा आवाज आला. अबोल प्रीत बहरली, कळी हलूच उमलली. आणि पुन्हा त्या दोघांचा हसण्याचा आवाज. अनघा चटकन बाजूला झाली. हे नेमके याच वेळी हे गाणे लागावे? अभिजित तिला चिडवीत म्हणाला. अनु, गाणे किती छान लागले आहे ना? त्या रेडिओलाही आपले झालेले मनोमिलन समजले वाटतं. चल बाहेर, आईला नमस्कार करू, तिला फार आनंद होईल. दोघे खोलीबाहेर आले. रवी पल्लवीने त्यांची वाट अडवली. हातातील ट्रान्झिस्टर अभिजितकडे देत रवी डोळे मिचकावीत म्हणाला, अभिजित, गाणे तुमच्या दोघांसाठी लागले आहे. पल्लू, आपली योजना सक्सेस झाली तर? कसली योजना? दोघांनी एकाच वेळी विचारले. हीच, तुम्हा दोघांना एकत्र आणण्याची. तुमचे आपसातील गैरसमज दूर करायचे. बरे झाले अनुला थाप मारून इथे आणले, नाहीतर तुम्ही दोघे अजून किती वर्ष एकमेकांपासून तोंड लपवीत एकमेकांवर प्रेम करीत बसला असतात, देव जाणे. सरस्वतीबाई तेथे आल्या. अभिजित चटकन पुढे आला. त्याच्या पाठोपाठ अनघा. आई, नमस्कार करतो आम्ही. दोघे त्यांच्यापुढे वाकले. सरस्वतीबाईंनी समाधानाने त्यांना आशीर्वाद दिला. आई, तुला दिलेल्या वचनाची मी पूर्ती केली आहे तुझ्याच पसंतीची सून आणून. तूच आरती ओवाळायला सांगून पसंती दिली म्हणून मी आपले. सरस्वतीबाई, पल्लवी, रवी सर्वच हसू लागले. सरस्वतीबाई हसत म्हणाल्या, लबाड आहेस तू. अरे, तुला काय वाटले मला काही माहीत नाही? पल्लवी, रवीच्या योजनेत मी सुद्धा सहभागी झाले. अरे, एवढेच नव्हे तर अनघाचे आई वडीलही या योजनेत सहभागी आहेत. अभिजित हसून म्हणाला, म्हणजे ही सर्वव्यापी योजना आहे तर? होय,
तुम्हा दोन वेड्यांना एकत्र आणण्याची, पल्लवी हसत म्हणाली. अनघा अभिजितने एकदमच एकमेकांकडे पाहिले. दोघेही लाजले. रेडिओने पुन्हा गाणे ऐकवले. अबोल प्रीत बहरली, कळी अहलूच उमलली,